नमस्कार. नमस्कार. चला लहान मित्रांनो, आपल्या ऑनलाईन भारतीय गुरुकुलच्या आजच्या अध्यायाला सुरुवात करायची आहे. कार्यक्रम आनंददायी आणि निर्विघ्न होण्यासाठी मंत्र आज कोण म्हणणार आहे? गुरुजी मी म्हणते. बरं, करा, सुरुवात करा. सर्वांना हात जोडतो आम्ही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद. आर्या नावाने ही जोडगोळी कोण होती माहिती नाही. आपलं नाव सांगा हवं तर. बर, आर्या शिर्के. आराध्या शिर्के. आराध्या शिर्के. आणखीन सोबत कोण? आदिती. आर्या. आर्या. थँक्यू, धन्यवाद. तर आजच्या अध्यायामध्ये आपण गुरुजींनी रजा घेतलेली आहे आणि आपल्या भारतीय गुरुकुल परिवारातले इतर विद्वज्जनांपैकी शैलेंद्र महाले काकांना ऐकणार आहोत. याच्या आधी पण आपण यांना ऐकलेलं आहे. आज बघूया काय गमती जमती आपल्याला आरोग्याच्या दृष्टिकोनातून सांगतात ते. सामाजिक कार्य आणि वैद्यकीय माहितीची एक सुंदर सांगड घालायची त्यांची आवड आणि छंद आहे आणि कार्य पण आहे बऱ्यापैकी. चला बघूयात आज काय काय आणलंय त्यांनी आपल्यासाठी पुतळीतून. शैलेंद्र सिंगजी नमस्कार. कृपया आपण आजच्या अध्यायाला सुरुवात करावी. नमस्कार. आपल्या सगळ्यांना मारुतीचा श्लोक माहिती आहे ना? कुठला आहे? मनोजवम कोणाकोणाला येतो? आवाज येतोय ऐकू? हो हो येतोय. मनोजवम मारुत तुल्य वेगम कुणाला येतो श्लोक? ज्याला येतो त्याने माईक ऑन करा आणि म्हणा. मनोजवं मारुती तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुत्य मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. बरोबर. चला छान. मारुती तुल्य म्हटली तू, तिथे मारुत तुल्य वेगम आहे. आता इथले आपण मनोजवम मारुत तुल्य वेगम. मारुत कुणाला शब्द म्हटलाय? तर वाऱ्याला. वाऱ्यासारखा ज्याचा वेग आहे. आणि दुसरा परत एक शब्द आहे वात आत्मज. वाताचा जो मुलगा आहे, वात आत्मज. आपला सध्या काय चाललंय? शरीरशास्त्रामधले 3 दोषांपैकी वात दोषाची आपल्याला गुरुजी माहिती सांगतायत, बरोबर ना? दामले गुरुजी आपल्याला सगळ्यांना वात दोषाच्या विषयात माहिती सांगतायत. मग हा जो श्लोक आहे कुणाचा आहे? हा मारुतीचा आहे. त्याचं वर्णन काय केलंय? मारुत तुल्य वेगम, वाऱ्याच्या वेगाने जाणारा. आपण ते लंकेमध्ये लक्ष्मणाला बाण लागला होता, माहितीये ना? आणि लक्ष्मण मूर्छित पडले होते. त्यावेळी साधारणपणे संध्याकाळच्या वेळी ही घटना झाली. आणि त्यानंतर मग ते सुषेण वैद्य आले. मग त्या वैद्यांनी सांगितलं की संजीवनी गुटी जी जडीबुटी आहे ती जर आणली तर लक्ष्मणाचे प्राण वाचतील. मग ती कुठे आहे? तर म्हणले हिमालयामध्ये द्रोणागिरी नावाचा भाग आहे, त्या ठिकाणी ती संजीवनी बुटी आहे, ती आणावी लागेल. मग हनुमान लंकेहून निघाले, हिमालयात पोचले, तिथे ती शोधली. मध्ये कालनेमी नावाच्या राक्षसाशी युद्ध झालं. त्यानंतर हिमालयात गेले, तिथून परत आले. साधारणपणे 4 ते 5 तासाचं ही सगळी घटना आहे. सूर्योदयापूर्वी ते आणायचं होतं. मग एवढा सगळा प्रवास, साधारणपणे 2500 किलोमीटर अंतर आहे. 2500 किलोमीटर जायचं आणि 2500 किलोमीटर यायचं. 5000 किलोमीटर हनुमंतांनी फक्त 1.5 ते 2 तासामध्ये प्रवास केला. इतक्या आजच्या सुपरसॉनिक जेट पेक्षाही वेगाने प्रवास केला. आणि मग ती संजीवनी बुटी आणली. आणि दुसरं काय म्हटलंय? मारुत तुल्य वेगम. पहिला झाला मारुत तुल्य आणि दुसरा म्हटलाय वात आत्मज. म्हणजे कोण आहे तो? तर वायुदेवाचा मुलगा आहे, हनुमानाचं वर्णन आहे.
मग आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या ज्या काही हालचाली आहेत, जिथे जिथे गती आहे, जिथे जिथे हालचाल आहे, ते सगळं कुणाचं काम आहे? तर वाताचं, वात दोषाचं काम आहे. दोष शब्द आपल्याला गुरुजींनी सांगितले, 3 दोष, वात, पित्त आणि कफ. जी जी गती आहे ती सगळी वाताची, जे जे पचनाचं काम आहे ते पित्ताचं, आणि जे जे जोडून ठेवण्याचं काम आहे ते कफाचं काम. मग हा जो वात दोष आहे, गती, एखादा व्यक्ती जर मृत्यू पावला तर काय केलं जातं? त्याच्या नाकाजवळ दोरा धरला जातो. का? नाकामधून श्वास चालू आहे की नाही, वात आतमध्ये घेतला जातोय की नाही. जर तो घेतला जात नसेल तर सांगतात की यांचा मृत्यू झालेला आहे. मग शरीराची हालचाल जी आहे, आपण सगळे जिवंत आहोत, आपल्या शरीरामध्ये वात काम करतोय. मग हा वात दोष म्हटलेला आहे कारण तो बिघडतो. मग हा बिघडण्याचं जे काम आहे ते कोण करतं? आपला आहार आणि विहार याच्यामधनं. मग आपल्याला गुरुजी आता सांगतायत आपला आहार कसा असला पाहिजे. मागच्या भागामध्ये सांगितलं त्यांनी, तांदूळ, गहू, त्यानंतर वेगवेगळे पदार्थ आहेत, गोड पदार्थ आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत. या सगळ्यांचा वापर करून वात आपल्याला नियंत्रणात ठेवता येतो. अजून काय काय सांगितलं गुरुजींनी? मागच्या भागांमध्ये काय काय झालं कुणाला सांगता येईल? थोडक्यात सांगायचं, ज्याला जे आठवेल एक एक पॉइंट आपल्याला सांगायचं आहे. मागच्या ज्या सगळे जे काही भाग झाले त्याच्यात वात तुम्हाला कोणाला काय वाटतं ते सांगायचं. एकेकाने हात वर करायचा आणि सांगायचं. हा, सांग. जिथे वेदना आहे तिथे वात असतो. बरोबर. अजून? अजून कोण सांगतं? जिथे वेदना आहे तिथे वात, जिथे गती आहे तिथे वात. गती याचा अर्थ काय? हालचाल. मग आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या हालचाली होत असतात. मग अगदी आपण पायांनी चालतो, हातांनी काही वस्तू उचलतो, अगदी आपल्याला न कळत होत असते. श्वास घेतला जातो, सोडला जातो, हृदयाची धडधड, पोटांमधल्या आतड्यांची हालचाल, आतड्यांची जी काही गती आहे, अशा सगळ्या अगदी छोट्या मायक्रो लेवलच्या सेल पासून ते पूर्ण शरीरामध्ये या सगळ्या ज्या काही हालचाली होत असतात, जिथे जिथे गती आहे त्या सगळ्या वाताचं त्या लक्षणं आहेत. मग ह्या सगळ्या वाताची आपल्याला काही श्लोक सांगितलेले आहेत. वाग्भटाचार्य जे आहेत त्यांनी, चरक आहेत, सुश्रुत आहेत, त्यांनी वात दोषाचे लक्षणं सांगितली आहेत, वात दोषाचे प्रकार सांगितलेले आहेत. मग ते कशामुळे वाढतात, कशामुळे कमी होतात, अशा प्रकारचेही काही श्लोक आहेत. तर त्यातला एक श्लोक आहे, वयोहो रात्री भुक्तानाम ते अंत मध्यादिगाक्रमात. वय, अहो, रात्र, भुक्त, अशा प्रकारच्या 4 गोष्टी. वय म्हणजे काय? आपलं आयुष्य, जन्माला आल्यापासून ते मरेपर्यंत, हे झालं वय. अहो म्हणजे दिवस, अहोरात्र म्हणतो ना आपण, त्यातला म्हणजे दिवस, सकाळी सूर्य उगवल्यापासून ते रात्री मावळेपर्यंतचा. त्यानंतर रात्र, सूर्य मावळल्यानंतर सकाळी सूर्य उगवेपर्यंतचा कालावधी म्हणजे रात्र. आणि भुक्त म्हणजे जेवणाची वेळ. मग या 4 ठिकाणी कसे आहेत? ते अंत, मध्य, आदिग क्रमात, शेवटी, मध्ये आणि सुरुवातीला. वात, पित्त आणि कफ हे वय, दिवस, रात्र आणि जेवण यांच्यामध्ये कसे आहेत? शेवटी, मध्ये आणि सुरुवातीला आहे. मग आता आपलं आयुष्याचं आपण पाहू. सगळी लहान मुलं आहेत, ती कशी दिसतात? गोंडस, गुटगुटीत. आता आपल्यापैकी बरेच जण आहेत की नाही गोंडस, गुटगुटीत.
जे चांगलं जेवण व्यवस्थित आईने सांगितल्याप्रमाणे करत असतील, वडिलांनी सांगितल्याप्रमाणे जेवण करत असतील, ते गुटगुटीत गोंडच दिसतील. सगळेजण कसे आपल्याला छान छान हे करतात की नाही. मग हा सगळा कुठला कालावधी आहे? लहानपणाचा कफाचा कालावधी आहे. आदि ग कफ कुठला आहे? सुरुवातीचा भागातला कफ असतो. नंतर मध्ये तरुणपणामध्ये आपले मोठे दादा दीदी असतील तर ते कसे असतात? थोडेसे चिडचिड करतात, संताप करतात, त्यांच्या चेहऱ्यावरती पिंपल्स आलेले असतात, असं असतं की नाही. तर मग या सगळ्यांच्या कारण काय असतं? तर त्या वयामध्ये आपलं पित्त वाढलेलं असतं, म्हणून तो पित्ताचा कालावधी. आणि आपले आजी आजोबा जर पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरती सुरकुत्या आलेल्या असतात, हात पाय थोडे दुखत असतात, किंवा शरीर असं अगदी सुरकुतल्यासारखं झालेलं असतं. मग हा कुठला कालावधी आहे? तर वाताचा. म्हणजे आयुष्यामध्ये सुरुवातीचा कालावधी कफाचा, मधला पित्ताचा आणि शेवटचा वाताचा. दिवसाच्या सुरुवातीला सकाळी कसं गार गार वाटत असते की नाही आपल्याला, मग हा कुठला कालावधी आहे? कफाचा. दुपारच्या वेळी सूर्य डोक्यावर आलेला असतो, उष्णता वाढलेली असते, तो पित्ताचा कालावधी. आणि जसा सूर्य मावळतेला जाईल तसा आपल्या शरीरामधल्या सगळ्या दिवसभरातल्या कामामुळे आपल्या शरीरामध्ये वेदना वाढायला लागतात काही जणांना, तर हा वाताचा कालावधी. रात्रीचं पण तसंच आहे. सुरुवातीचा कफाचा, मध्ये म्हणजे साधारणपणे मध्यरात्रीच्या सुमारास पित्ताचा, आणि ब्राह्म मुहूर्ताच्या आधीचा कालावधी वाताचा आहे. बऱ्याचदा जर आपण व्यवस्थित आयुर्वेदाप्रमाणे आपली दिनचर्या असेल तर पहाटे पहाटे 4-5 वाजता आपल्याला गॅस पास होतात, लक्षणं जाणवतील आपल्याला. सकाळी आपल्याला गॅस पास होतात आणि जो त्यावेळी उठतो त्यावेळी त्याचं पोट लगेच साफ होतं. हा वाताचा कालावधी आहे, रात्रीच्या शेवटच्या भागातला. पद्धतीने होतं, म्हणून त्यावेळी उठायचं आणि सूर्य उगवण्याच्या आधी आपला अभ्यास करून घ्यायचा, तो चांगला लक्षात राहील. त्यानंतर भुक्त म्हणजे जेवणाच्या कालावधीमध्ये सुरुवात असतो कफाचा, मधला पित्ताचा आणि शेवटचा वाताचा. म्हणून आयुर्वेदानुसार स्वीट डिश कधी खायची असते? तर सुरुवातीला खायची असते. मग आता आपल्याला काय सांगितलं होतं? बाहेर पार्टी असेल, जेवण असेल तर तिथे शेवटी सुरुवातीला सांगितली. कारण आपण जे काही अन्न खाऊ, आपली लाळ सिक्रेट होण्याचं काम, व्यवस्थितपणे तिचा स्राव होण्याचं काम हे गोडाने आधी चांगलं होतं. लाडू, पेढे, बर्फी, गुलाबजाम, रसगुल्ला असे पदार्थ पाहिले की तोंडाला पाणी सुटतं की नाही आपल्या? छान छान वाटतात की नाही ते? तर ते तोंडाला पाणी सुटणं म्हणजे काय आहे? तर लाळ अधिक चांगल्या प्रकारे स्राव. मग ते काम सुरुवातीला, म्हणून ते कफाचं, मग नंतर मध्ये पित्ताचं आणि शेवटी वाताचं. मग हे चारही गोष्टींमधले शेवटचा भाग वाताचा आहे. पण वात हा आपल्या शरीरामधल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गती व्यवस्थित ठेवण्याचं काम करतोय. म्हणून मग वातालाही आपल्याला व्यवस्थित ठेवावं लागेल. म्हणून मग आपला आहार चांगला पाहिजे, आपला विहार चांगला पाहिजे. मग विहारमध्ये काय येतं? सकाळी उठल्यापासून, जागरण झाल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या वेगवेगळ्या गोष्टी त्या आपल्या आपण व्यवस्थित करतोय की नाही ते पाहिलं पाहिजे. मग जसं सांगितलं की या सगळ्या शेवटच्या कालावधीमध्ये वात असणार आहे. मग गुरुजींनी सांगितलंय आपल्याला स्निग्ध पदार्थ जर आपण व्यवस्थितपणे खाऊ, उष्ण पदार्थ खाऊ, तर वात आपला नियंत्रणात राहतो. रेग्युलेटरी ऍक्शन आपल्याला करावे लागणार. जास्त वाढला तरी त्रासदायक आहे, कमी झाला तरी पण त्रासदायक आहे. म्हणून आपल्याला कसा पाहिजे? मध्यम पाहिजे. आपली स्वस्थ शब्दाची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय, समदोषाः समाग्निश्च समधातु मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति
अग्नी पण सम अवस्थेत पाहिजे, मल पण सम अवस्थेत पाहिजे, आपल्या शरीरातल्या सगळ्या क्रिया सम अवस्थेत पाहिजे. आत्मा, इंद्रिय, मन हे प्रसन्न पाहिजे. मग त्यातला आपला पहिला भाग चाललाय दोष, ते सम अवस्थेत पाहिजेत. आता आपला वात दोष चाललाय, तो सम अवस्थेत पाहिजे असेल तर काय करावं लागेल? तर त्याच्या कालावधीमध्ये दिवस, रात्र आणि भुक्त, आयुष्याचा आता आपला सुरुवातीचा काळ आहे, त्याच्यामुळे तिथे तर आपल्याला काही बदल करता येणार नाही. पण आपले जे 3 काळ आपल्या हातात आहेत, दिवसाचा, रात्रीचा आणि जेवतानाचा, तर त्या ठिकाणी जर आपण व्यवस्थितपणे वागलं तर आपला वात, पित्त, कफ हे तिघही व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहतील. आणि मग हे कंट्रोलमध्ये राहिलंय तर आपला स्वस्थ शब्दाचा पहिला समदोष हा तो व्यवस्थित राहणार. म्हणून मग आता वात व्यवस्थित राहायचा आहे तर गुरुजींनी सांगितलंय आहारामध्ये आपल्याला तांदूळ, गहू, खीर असेल, गूळ असेल, दूध असेल, अशा सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला 6 प्रकारचे रस सांगितलेत. आपलं जेवण कसं पाहिजे किंवा आहार षड रसात्मक पाहिजे. कोणाकोणाला 6 रस माहिती आहेत? ज्याला माहिती आहेत त्याने हात वर करा. आर्या, कोण खाली, वैद्य दीपाली, आम्ल, तिक्त, कटू, मधुर, लवण आणि कषाय. बरोबर. मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय असे 6 रस आहे. मधुर म्हणजे काय? गोड. गोड म्हणजे गोड. सगळ्यांना आवडतं ना गोड? आंबट कोणाला आवडतं? मला. कडू कोणाला आवडतं? मला. कोणालाच आवडत नाही ना फारसं. काही जणांना आवडतं. कडू फारसं कोणाला आवडत. मग याच्यात आता किती सांगितलेत? मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. आता याच्यात सूत्र काय सांगितलंय? जे आधीचे 3 आहेत हे वातदोषाला कमी करणारे आहेत. म्हणजे वातदोषाला कमी करणारे कुठले आहेत? मधुर, आम्ल, लवण, आणि वाढवणारे नंतरचे आहेत कटू, तिक्त आणि कषाय. कटू म्हणजे तिखट, तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तुरट. हे 3 रस जो जास्त खाईल त्याच्या शरीरामध्ये वात वाढेल. गोड, आंबट आणि खारट जो जास्त खाईल त्याच्या शरीरामधला वात कमी होईल. मग या सगळ्या रसांचं प्रमाण जर व्यवस्थित असेल तर वात कसा राहील? समावस्थेत राहील. मग म्हणून आपल्याला जेवताना सुरुवातीला कुठला रस खायचा आहे? मधुर रस खायचा. तो खाल्ला की आपलं पचन व्यवस्थित होण्याच्या दृष्टीने मदत होईल. मध्ये मध्ये लोणचं असतं, आंबट लोण, आणि कुठला रस असतो लोणच्यामध्ये आंबट आणि अजून थोडा खारट. खारट. बरोबर. म्हणजे आंबल आणि लवण असं लोणचं असतं. ते किती खायचं असतं? 3-4 चमचे? 1 चमच. अर्धा चमचे. अर्धा किंवा 1 चमचा जास्तीत जास्त. अगदी छोटस, एखादी फोड, 1 किंवा 2 फोडी. छोट्या असतील तर 2 फोडी चालतील. जास्त खाल्लं तर काय होणार आहे? त्रास होणार आहे. मग मधुर, आम्ल, लवण, कटू, तिखट रस. तिखट खाल्ला की जिभेला लगेच आपल्याला आग होते की नाही? आणि ते खाल्लं, जास्त प्रमाणात तिखट जर खाल्लं तर मग पोट बिघडतं. काही जणांना लूज मोशन्स होतात आणि त्रास पण होतो. काही जणांना तिखट खाल्ले की उचकी लागते. बऱ्याच जणांना पाहिलं, मिरची खाल्ली, पाणीपुरीचा तिखट जर रस्सा असेल, तर पाणी जर तिखट असेल तर उचकी लागते. तर तिखट रसाने उचकी पण लागू शकते. नंतर आहे कडू. आपली सगळी औषधं कशी असतात? 90% औषधं ही कडू असतात. काही गोड पण असतात. कुणासाठी असतात ती गोड? लहान मुलांना. बरोबर, लहान मुलांना. गुरुजी, तिखट खाल्ल्यावर उचकी का लागते? काही जणांना जो वात असतो ना तो एकदम वाढतो, त्याचा उलट खाली जायच्या ऐवजी वरती येतो, म्हणून मग उचकी लागते त्यांना.
आणि आपण शरीरशास्त्रदृष्ट्या पाहिलं तर आपल्या फुफ्फुसांच्या खाली एक डायफ्रॅम नावाचा पडदा असतो, तो वरच्या बाजूला ढकलला जातो, म्हणून पण उचकी लागू शकते. पण तिखट खाल्ल्याने ती खाली जायच्या ऐवजी तो सेन्स आपल्या घशाला हे होतो आणि मग उचकी लागते. त्याच्यासाठी काळजी काय घ्यायची? तिखट कमी खायचं आणि ते खात असताना त्याच्याबरोबर प्रमाणामध्ये तेल किंवा गोड चवीचा पदार्थ, म्हणून मग त्या चिंचेच्या पाणी दिलं जातं. त्या पाणीपुरी बरोबर नुसता तिखट पाणी नाही देत, तर त्याच्यावर चिंचेचं पण पाणी दिलं जातं. आंबट रस काय करणार आहे आणि खारट रस, ते पाणी खारट असतं ना थोडं आणि आंबट असतं, मग ते वाताला नियंत्रणात ठेवण्याचं काम करतं. मग आता बऱ्याचदा आपल्याकडे भजी वगैरे असेल किंवा आलू वडा असेल तर त्याच्याबरोबर आपल्याला चिंचेची चटणी दिली जाते. ते कशापासून बनवतात? ते बेसनापासून बनवतात आणि बेसन वात वाढवण्याचं काम करू शकतो, म्हणून मग त्याच्याबरोबर त्याचा अँटीडोट म्हणतो आपण त्याला, तो चिंचेची चटणी दिली जाते. अशा पद्धतीने आपल्या आहारामध्ये पण आपल्या पूर्वजांनी अगदी व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टी हे केलेल्या आहेत. मग पुरणपोळी खायची आहे, होळी रे होळी पुरणाची पोळी म्हणतो की नाही आपण, ती पुरणाची पोळी खायची असेल तर नुसती पुरणाची पोळी नाही चालत, त्याच्याबरोबर तुपाची वाटी पण घ्यावी लागते आणि तूप टाकून ती पुरणाची पोळी खायची, नाहीतर मग वात वाढेल आपला आणि मग पोट गच्च झालं, डबडब झालं, गॅसेस होत आहेत, असं आपल्याला लक्षणं जाणवू शकतात. म्हणून मग आपल्या प्रत्येक सणामध्ये, आपल्या प्रत्येक आहार विहार या सगळ्यांमध्ये आपल्या पूर्वजांनी अतिशय बारीक विचार केलाय. काय केलं तर काय होईल, काय केलं तर काय होईल, काय केलं तर काय टाळता येईल, अशा सगळ्या प्रकारचा विचार केलाय. प्रत्येक सणामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार आहे. मग आपल्याला गुरुजींनी सांगितलं असणार आहे की ज्यावेळी पावसाळा सुरू होतो त्याच्या काही दिवस आधी ढगाळ वातावरण असतं, त्यावेळी आजी आजोबा आपले असतील तर ते म्हणतात माझे गुडघे दुखतायत, माझे सांधे दुखतायत, असं म्हणतं की नाही? कुणाला अनुभव आलाय का असा? ज्यावेळी ढगाळ वातावरण असेल त्यावेळी घरातलं म्हणतात अरे माझे हातपाय दुखतायत. ढगाळ वातावरण असलं की असं जाणवतं, कारण काय, ढगाळ वातावरण शरीरामधलाही वात वाढवतं, म्हणून मग त्यावेळी आपली दुखणी वाढतात. मग ही वाढू नयेत म्हणून मग त्यावेळी आयुर्वेदातली बस्ती नावाची एक चिकित्सा सांगितली आहे. ती बस्ती चिकित्सा करून घेतली की मग ही वाताची जे त्रास आहेत ते खूप कमी प्रमाणात होतात, शक्यतो होतच नाहीत, पुढचे 3-4 महिने त्रासच होत नाही. तर त्या पद्धतीने ती चिकित्सा करून घेतली तर ते त्रास आपल्याला टाळता येतात. मग जेवताना या पद्धतीने आपण केलं, मधुर आम्ल लवण रसाचं प्रमाण वाढवलं नाही, प्रमाणात घेतलं. कटू तिक्त कषाय, परत हे तिन्ही पण रस कसे आहेत? प्रमाणात आहे. काही जणांना अगदी तर्री लागते की नाही, तिखट, वरचं तेल वाढा असं पण म्हणतात काही जण, पण मग त्याचा नंतर त्रास होतो आपल्याला. म्हणून मग हे कुठलाही पदार्थ घेत असताना आपल्याला म्हण आहे अति तिथे माती नावाची, कुठलाही अति केलं की त्रास होतो. गोड खाल्लं तरी त्रास आहे, आंबट खाल्लं तरी त्रास आहे. मग हे सगळे कसे घ्यायचे? प्रमाणामध्ये घ्यायचे. ते प्रमाणात घेतले तर समावस्था येणार आहे दोषांची आणि आपण निरोगी राहू शकतो. आणि आपल्या सगळ्यांना निरोगी राहायचंय. डॉक्टरांकडे औषधं घ्यायला जायचंय का? नाही. आपण सगळे कसे असलो पाहिजे? स्वस्थ असलं पाहिजे, निरोगी असलं पाहिजे. आपण म्हणतो ना प्रार्थना, सर्वे संतु निरामयः, सगळे कसे असोत? निरामय असोत. मग त्यासाठी आपण प्रत्येक घर गुरुकुल या पद्धतीने हे सगळे विषय जे आपल्याला माहिती आहेत ते सगळे आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय. मग जेवणामधला हा भाग झाला. जेवणाच्या सुरुवातीला काय असलं पाहिजे, जेवणाच्या मध्ये काय असलं पाहिजे, जेवणाच्या शेवटी काय असलं पाहिजे. म्हणून मग आता आपल्याकडे बऱ्याचदा असं सांगितलं जातं की पालेभाज्या भरपूर खा, पण या पालेभाज्या काय असतात? तर या पालेभाज्यांचं आयुष्य पाहिलंय का कोणी? पालेभाजी बाजारातून आणली आणि ती तशीच जर ठेवली तर काय होते? ती लगेच सडते. सडते की कोमेजून जाते? पानं आधी असे श्रिंक होतात की नाही, कोमेजून जाते आणि नंतर काही वेळ जर तशीच ती ठेवली, गुंडाळून ठेवली तर कुजते, सडते, गुंडाळून ठेवली तर. आणि तशीच जर ठेवली तर तिचे पानं लगेच अगदी कोमेजून जातात. म्हणून जर बाजारात कोणी गेलंय का
बाजारामध्ये जर तुम्ही गेले असाल तर ते बरेच जण काय करतात, त्याच्यावरती पाणी मारत असतात. तो छोटासा हे असतो ना पंप, त्याच्याने स्प्रे करतात पाणी. का तर त्याच्यातला ओलावा टिकून राहायला पाहिजे. जास्त नाही मारणार, अगदी थोडं थोडं पाणी मारत राहतात. त्याचं कारण असं आहे, त्यातला ओलावा टिकला पाहिजे. पण कुठलीही पालेभाजी जमिनीतनं काढली की ती साधारणपणे 3 ते 4 तासामध्ये कोमेजायला लागते. म्हणजे तिचं आयुष्य कसं आहे, छोटं आहे. मग तसंच ती आपल्या शरीरामध्येही जर गेली तर तिचं आयुष्य कसं असणार आहे, किंवा तिच्यापासून तयार होणाऱ्या गोष्टी पण कशा असणार आहेत, शॉर्ट टर्मच्या असणार. आणि या शॉर्ट टर्मच्या वस्तू आपल्या शरीरामध्ये देखील तशाच प्रकारच्या गोष्टी घडवतील. मग शॉर्ट टर्मच्या काय आहेत, तर वातदोष. वातदोष वाढवण्याचं काम या सगळ्या पालेभाज्या करतात. मग पालेभाज्यांचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे. जर आपल्याला आवडतच असतील तर मग काय केल्या पाहिजे, त्या स्विननं सांगितल्या, त्यांना वाफेवरती शिजवायच्या आणि त्याच्यात तेलाचं प्रमाण भरपूर वापरायचं आणि मगच खायच्या. अशा पद्धतीने आयुर्वेदाने विचार केलाय की खा, तुम्हाला खायचंय ना खा, पण मग त्या वाफेवरती शिजवायच्या आणि त्याच्यात तेलाचं प्रमाण भरपूर वापरायचं. तेलच का वापरायचं, कारण त्या वात वाढवणार आहे. आणि वाताच्या विरोधातला कोण आहे, वाताचा गुण वृक्ष सांगितलाय, शीत सांगितलाय, मग त्याच्या विरोधी गुणांचं तेल आहे, म्हणून तेलाचा वापर. तेलही कुठलं सांगितलंय, कोकणातल्या माणसाने तिळाचं तेल वापरलं तर चालेल का, नाही, तिथे खोबरं उपलब्ध आहे, म्हणून खोबरेल तेल वापरायचं. जो घाटावरती राहतोय तिथे काय आहे, तीळ आहे, शेंगदाणे आहेत, मग त्यांचा वापर करायचा. मग आपण ज्या ज्या भागामध्ये राहू त्या त्या ठिकाणचं जे काही पदार्थ आहेत त्यांचा वापर आपण करायचा आहे. कारण आपल्याला ते सात्म्य असतात, ते आपल्याला आपल्या शरीराला सवयीचे झालेले असतात. फक्त आपल्याच नाही तर आपल्या पूर्वजांपासून, आपल्या पूर्वीच्या अनेक पिढ्यांपासून आपले ते पदार्थ आपल्या परंपरेने वापरत आहेत, म्हणून मग आपल्याला ते सात्म्य झालेले असतात, त्याच्यापासून आपल्याला चांगला लाभ होऊ शकतो. मग हे सगळं करत असताना मधुर, आम्ल, लवण, वात व्यवस्थित कंट्रोल मध्ये ठेवणारे, कटू, तिक्त, कषाय, वात वाढवणारे, मग या षड्रसांचा आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आचरण, सकाळी उठणं. सकाळी किती वाजता उठायला सांगितलंय आपल्याला, सूर्य उगवायच्या आत. बरोबर. मग त्याला कुठला मुहूर्त म्हणलाय, ब्रह्म मुहूर्त. ब्राह्म मुहूर्त. ब्राह्म मुहूर्त. आणि त्यावेळी उठून काय करायचंय, आपल्या शरीरातली सगळी जी काही घाण असेल ती बाहेर फेकायची. कुठून 3 ठिकाणाहून आपल्या शरीरातली घाण निघते. एक दात घासणं आहे, तिथून पण दातावरती पण कोटिंग आलेलं असतं, ते बाहेर टाकायचं. मूत्र विसर्जन आहे आणि मल विसर्जन आहे, हे करायचं. ते झाल्यानंतर मग आपल्याला थोडासा व्यायाम सांगितलाय प्रत्येकाला. व्यायाम कशासाठी सांगितलाय, स्वस्थ करण्यासाठी. शरीराला व्यायाम म्हणजे काय, खेचायचंय शरीराला. पण किती खेचायचंय, रबर खूप ताणला तर काय होतं, तुटतो. रबर त्याची इलॅस्टिसिटी आपल्याला थोडं थोडं खेचलं, थोडं 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 हे केलं, पण जास्त जर खेचलं तर काय होईल, तुटून जाईल, त्याची इलॅस्टिसिटी जाईल. तसंच आपल्या शरीराचा, बरेच जण काय करतात, आपल्या शरीराचा आपल्या शक्तीपेक्षा जास्त व्यायाम करतात, मग त्यावेळी त्यांना त्रास होईल, त्यांच्या शरीरातला वात वाढेल. अति व्यायाम केल्याने त्रास वाढणार आहे. म्हणून व्यायाम हा कसा असला पाहिजे, प्रमाणात असला पाहिजे. काय सांगितलंय, तर आपल्या अर्धशक्ती इतका व्यायाम. म्हणजे काय, तर एक लक्षण सांगितलंय, कपाळावरती घामाचा थेंब येईपर्यंत, घामाचे बिंदू येईपर्यंत व्यायाम करायचा. पण मी एसी लावून व्यायाम केला तर येतील का घामाचे थेंब, जर आपण चांगले केलं तरी, अ जर आपण चांगले मनाने केलं तरी. हो, चांगल्या मनाने, बरोबर आहे. पण मी एसी लावून तिथे व्यायाम केला तर मला घाम येईल का, नाही. मग मला नॉर्मल टेम्परेचरला करावा लागेल व्यायाम. म्हणजे मग माझ्या शरीरातला वात नियंत्रणात राहील. पण त्या व्यायामाच्या आधी परत आपल्याला काय सांगितलंय, अभ्यंग करायला सांगितलंय.
त्याच्यामधला अभ्यंगाचा जो श्लोक आहे तो काय म्हणलाय, अभ्यंगम आचरे नित्यम स जराश्रम वातापहा. अभ्यंग नेहमी करायचा. अभ्यंग म्हणजे काय? तेल लावायचं शरीराला. मग हे अभ्यंग काय करणार आहे? स जरा श्रम वातापहा. अभ्यंग आपल्या शरीरामधलं म्हातारपण टाळतं, किंवा पुढे ढकलतं. श्रम, आपण जे काही कष्ट केलेले असतात, थकलेलो असतो, ते दूर करण्याचं काम, आणि वाताचं पण कमी करण्याचं काम करतं. म्हणून मग अभ्यंग, व्यायामाने वात वाढेल म्हणून मग तो वाढू नये म्हणून आधीच प्रिव्हेन्शन म्हणून अभ्यंग करून व्यायाम करायचा. कुस्ती खेळणारे पाहिलेत का तुम्ही? हो. मग त्या आधी काय केलेलं असतं, त्यांनी अंगाला तेल लावलेली असते, तेल मालिश करतात आणि मग त्या आखाड्यात उतरतात. म्हणजे काय होईल, तर शरीरामधला वात अननेसेसरी वाढणार नाही. मग सकाळी लवकर उठलं, मलविसर्जन मूत्रविसर्जन केलं, दात स्वच्छ घासले आणि मग व्यायाम केला. त्याच्या आधी अभ्यंग केलं, मग व्यायाम केला, आणि नंतर मग आपल्याला अभ्यास करायला सांगितलाय. सकाळच्या वेळी अभ्यास करायला सांगितलाय. कारण तो कुठला मुहूर्त आहे? ब्राह्म मुहूर्त. ब्रह्म शब्दाचा अर्थ काय? एक अर्थ होतो ज्ञान. ज्ञान मिळवण्याचा तो कालावधी आहे. कारण आपली सगळी इंद्रिय त्यावेळी ऍक्टिव्ह असतात. रात्रभरची विश्रांती मिळालेली असते आणि मग त्याच्यानंतर ती ऍक्टिव्ह असतात. ऍक्टिव्ह असण्याचं काम कोण करतं? तर वात करतो. इंद्रिय कुठली कुठली आहेत? 5 ज्ञानेंद्रिय कुठली आहेत? कान, नाक, डोळे, जीभ, त्वचा. बरोबर. मग यांना काय म्हटलंय? कानांना म्हटलंय श्रवणेंद्रिय, डोळ्यांना म्हटलंय चक्षुरेंद्रिय, नाकाला म्हटलंय घ्राणेंद्रिय, त्वचेला स्पर्शनेंद्रिय, आणि अजून एक कुठलं राहिलं? जीभ. डॉक्टर हा बरोबर. डॉक्टर गेल्यावरती जे तपासतात ते रसनेंद्रिय. आणि हे जी जीभ आहे तिथे 2 इंद्रिय आहेत, एक कर्मेंद्रिय पण आहे, त्याला म्हणतात वागेंद्रिय. बोलण्याचं काम वागेंद्रिय. तर ही सगळी इंद्रिय आहेत. त्या इंद्रियांपासून मेंदूपर्यंत ट्रान्सफर झाला पाहिजे की नाही डाटा? मी डोळ्यांनी पाहिलं, काय पाहिलं हे कोण अनालिसिस करेल, कोण समजावून सांगेल? मेंदू सांगेल की नाही. कुठे बसलाय तो? डोळ्यापासून मेंदूपर्यंत, नाकापासून मेंदूपर्यंत, त्वचेपासून मेंदूपर्यंत, कानापासून मेंदूपर्यंत. हे जे जाण्याचं काम आहे हे कोण करणार आहे? वात करणार आहे. म्हणून तो वात व्यवस्थित राहण्यासाठी त्या प्रत्येक इंद्रियाला व्यवस्थितपणे, आपल्याकडे कर्णपुरण सांगितलंय, नाकाला तेल लावायला सांगितलंय, तोंडामध्ये गंडूश करायला सांगितलंय, म्हणजे गुळण्या करायला सांगितलंय, कधी कधी आठवड्यातनं 1-2दा तेलाचा गंडूश करायचा आहे, त्वचेला अभ्यंग सांगितलाय. तर हे सगळं त्या इंद्रियांचं काम व्यवस्थितपणे होण्यासाठी. इंद्रिय कोणामुळे काम करणार आहेत? तर वातामुळे काम करणार आहेत. जो मेसेज ट्रान्सफर करायचा आहे, मी डोळ्यांनी गुलाबाचं फूल पाहिलं, मी नाकाने गुलाबाचा वास घेतला, मी जिभेने भज्यांची चव घेतली, हे सेन्स आपल्याला मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं काम वात करणार आहे. तो व्यवस्थित राहण्यासाठी त्या प्रत्येक इंद्रियाला काहीतरी दिलं गेलं पाहिजे, वाताला नियंत्रणात ठेवण्याचं. मग ते तेल आपण देत असतो. मग त्यानंतर काय सांगितलंय? तर अभ्यास झाला, स्नान, मग नंतर भोजन सांगितलंय. भोजनात आपण सांगितलं सुरुवातीला मधुर आम्ल लवण, मधुर रस सुरुवातीला, मध्ये मध्ये आम्ल लवण, कटू तिक्त कषाय, हे पण अगदी प्रमाणामध्ये. सगळं 6ही रसांचा आपल्या आहारामध्ये समावेश असला पाहिजे. त्यानंतर अजून मग दुपारी आपण शाळेत जाऊ, शाळेमध्ये खेळ खेळू, परत संध्याकाळी घरी येऊ. स्वच्छता, संध्याकाळचा काळ कुठला आहे? वाताचा आहे, म्हणजे सूर्य मावळायच्या थोडा आधीचा काळ, हे संधी काळ आहेत. दिवस आणि रात्राचा संध्याकाळ, सकाळी पण सूर्य उगवायच्या आधीचा आणि सूर्य उगवल्यानंतरचा तोही संधी काळ आहे. या संधी काळामध्ये सुद्धा या 3ही दोषांचं काम व्यवस्थितपणे करायचं असेल तर त्यावेळी आपल्याला मॅच करून घ्यावं लागतात. आपलं
शरीर त्यांच्याशी मॅच करावं लागतं. म्हणून मग त्या कालावधीमध्ये आपल्याला थोडस बसायला सांगितलंय, ध्यान करायला सांगितलंय, शुभम करोती म्हणायला सांगितलीये, प्रार्थना करायला सांगितली ही त्यावेळी, कारण त्या कालावधीमध्ये तो संधी काल आहे. मग रात्री झोपतानाही किती वाजता झोपायला सांगितलंय आपल्याला? 10 नाही सूर्योदयाच्या जेवायचं आणि त्या अर्ध्या तासानंतर झोपायचं. हा, जेवण झाल्यावरती 2 तासांनी. जेवण कधी करायचं? सूर्यास्ताच्या आधी, म्हणजे साधारणपणे 8:30, 9, 9:30 मॅक्झिमम आपण झोपलो पाहिजे. मग हा कुठला कालावधी आहे? कफाचा आहे. रात्रीचा सुरुवातीचा भाग कफाचा आहे, त्यामुळे झोप शांत लागू शकते त्यावेळी जर झोपलं तर. पण आपल्या खिशामध्ये मोबाईल असतो, आपल्या घरात टीव्ही असतो, हे सगळे काय करतात? आपल्याला इथून डिस्टर्ब करतात आणि मग आपली झोप त्या कफाच्या कालावधीत न होता पित्ताच्या कालावधीत होते. म्हणजे काय? 11, 11:30 वाजता आपल्याला झोप लागते आणि मग त्यावेळी कालावधी कोणाचा सुरू झालेला असतो? पित्ताचा, आणि मग तो डिस्टर्ब करतो. मग आता तो डिस्टर्ब झाला की मग पुढच्या वातालाही डिस्टर्ब करतो आणि मग पोट साफ होण्याचा जो कालावधी आहे 4-5 वाजता, ते पोट साफ होत नाही आणि मग दिवसभर आपल्याला फ्रेश वाटत नाही, दिवसभर त्रास होत राहतो. कारण काय? आपल्या वेळा चुकल्या. आपण सगळे कसे आहोत? तर जे ब्रह्मांडात आहे तेच या पिंडामध्ये पण आहे, जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडात आहे. मग त्या सगळ्या गोष्टी बाहेर जसं चाललंय त्याच पद्धतीने आपल्या शरीरामधल्या सुद्धा क्रिया चालल्या पाहिजेत. म्हणून मग आपल्याला जे पिंडी ते ब्रह्मांडी, जे ब्रह्मांडी ते पिंडी, त्या सूत्रानुसार सूर्य, चंद्र, वायू या सगळ्या गोष्टी जशा बाह्य सृष्टीमध्ये आहेत तशा आपल्या शरीरामध्ये आहेत. त्यांचं देखील आपल्याला व्यवस्थितपणे काम करून घ्यायचं असेल तर त्या नियंत्रणात ठेवाव्या लागतील. त्या आहार विहारामधून आपल्याला नियंत्रणात ठेवाव्या लागणार आहेत. मग आता 2 सूत्र सांगितलीत. एक काय सांगितलं? तर मधुर, अम्ल, लवण, त्रयस, तिक्ता, ते जे 3 आहेत सुरुवातीचे ते मारुतम घ्नन्ति. मारुत म्हणजे वायूला कमी करण्याचं काम करतात. शेवटचे 3 जे आहेत कटु, तिक्त, कशा आहेत ते वाताला वाढवण्याचं काम करतात. त्यानंतर वयोहो रात्री भुक्तानाम ते अंत मध्यादिगा क्रमात. वय, अहो, रात्र आणि भुक्त या 4ही गोष्टींमध्ये ते कसे आहेत? अंत, मध्य आणि आदिग क्रमात. ही आपण 2 सूत्र आज जाणून घेतली. मग वातदोषाच्या बाबतीमध्ये त्या सूत्रांचा आपण विचार केलेला आहे. आता याच्यावरती कुणाला काय विचारायचंय? कुणाला काही विचारायचंय? दीपाली? नमस्कार गुरुजी, मला असं विचारायचं होतं की पालेभाज्यांनी वात वाढतो, हो, तर जर समजा एखाद्या माणसाला कफाचा त्रास असेल तर मग त्यांनी पालेभाज्या जास्त खाव्या का? जास्त खाव्या म्हणण्यापेक्षा कफाचा त्रास याचा अर्थ काय नेमकं अपेक्षित आहे? कफ साचतो आणि उलटी होऊन बाहेर पडतो, चिकट चिकट वगैरे असं. नाही, मग त्याला पालेभाज्या खाऊन नाही होणार, तर त्याच्यासाठी व्यवस्थितपणे नेमकं कारण शोधूनच त्याच्यावरती चिकित्सा केलेलं सोयीचं राहतं. प्रत्येक आता आपण जे सांगितलं हे सूत्र आहे, हे आहारातलं सूत्र आहे. हे जनरलाइज आपल्याला करता येणार नाही. जर त्याला इतका त्रास होत असेल त्या व्यक्तीला, कफ होणं आणि तो उलटी वाटे बाहेर पडणं, तर त्याची व्यवस्थितपणे चिकित्सा आणि त्याचं कदाचित गोड खाण्याचं प्रमाण त्या व्यक्तीचं जास्त असेल, आंबट खाण्याचं प्रमाण जास्त असेल किंवा तळलेले पदार्थ असतील हे खाण्याचं प्रमाण जास्त असेल,
तर ते पण कंट्रोलमध्ये करावं लागेल. नुसत्या पालेभाज्या खाऊन ते कंट्रोलमध्ये येणार नाही. अच्छा, धन्यवाद गुरुजी. गुरुजी अजून हा हा गुरुजी, आवळा तुरट असतो पण त्याचे भाग वाढतो का? काय? आवळा आणि आवळा तुरट आवळा असतो ना. आवळा कशा चवीचा आहे? तुरट. आवळ्यामध्ये पाच चवी आहेत, फक्त एक चव नाहीये त्याच्यात. ओके. त्याच्यामुळे आवळा त्या आवळ्यामध्ये सगळ्या प्रकारच्या एक खारट सोडली तर बाकी सगळ्या चवी आहेत. त्याच्यामुळे आवळ्याने वात वाढेल असं नाही आहे. गुरुजी, आवळा तिखट पण असतो. हा, काही प्रमाणामध्ये त्याच्यात रस आहे थोडासा. तो फक्त त्याच्यात 5 चवींचा आहे आवळा. त्यात म्हणजे आता आपण जो मार्केटमध्ये खातो टपोरा आवळा, तो शेतामध्ये कल्टिवेशन करून केलेला असतो. पण जो रान आवळा आहे त्याच्यामध्ये या 5 चवी आपल्याला जाणवतात. एक खाली प्रश्न रानआवळा म्हणजे तो छोटा असतो, तो अगदीच तो का बोरासारखा असतो हो छोटा? हो हो हो. आता एक प्रश्न पण मग तो विचारलाय. उष्ण असतो का? आ उष्ण प्रकृतीचा असतो का तो राय आवळा? मी असं ऐकलं की त्याच्याने उष्णता वाढते शरीराची. थोडी वाढू शकते, काही जणांना जाणवेल, सगळ्यांनाच नाही. ते प्रत्येकाच्या प्रकृतीवरती अवलंबून असतं. पण राय आवळा आणि रान आवळा मला वाटतं वेगळा विषय आहे. थोडीशी गल्लत झालेली हो दिसते हो. त्यांची. हा 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 हा. एक प्रश्न विचारलाय, पालेभाज्या वाफवून घ्यायच्या. तर ते आपण ज्यावेळी तेलामध्ये कलसतो ना, त्यावेळी त्याला वाफेवरतीच त्या शिजतात. तशा पद्धतीने त्या खायच्या. झाकण न ठेवलं तर तो वाफ त्याच्यामध्ये जिरणार आहे, मोकळी होणार नाही. गुरुजी, हम्म 12 महिने वात पित्त कफ कसे मांडले जातात? 12 महिने मी आपल्या चैत्रापासून ते फाल्गुन पर्यंतची 12 महिने आहेत. मग त्याच्यामध्ये 6 ऋतू सांगितले आहेत. जर आपण वसंतापासून सुरुवात केली, वसंत, त्यानंतर ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर. तर यातला जो वर्षा ऋतू आहे तो, आणि ग्रीष्माचा शेवटचा भाग आणि शरदाचा सुरुवातीचा भाग, या कालावधीमध्ये म्हणजे तसा प्रामुख्याने वर्षा ऋतूमध्ये वात हा शरीरामध्ये वाढलेला असतो. शरद ऋतूमध्ये पित्त वाढलेलं असतं आणि हेमंत ऋतूमध्ये कफ वाढायला सुरुवात होते आणि तो वसंत ऋतूच्या सुरुवातीला शरीरामध्ये प्रकट होण्याचं काम. म्हणजे प्रत्येक गोष्टीला चय, प्रकोप आणि प्रशम असं सांगितलंय. तर वर्षा ऋतूच्या सुरुवातीला वाताचा चय होतो, वर्षा ऋतूत तो प्रकोप होतो म्हणजे वाढतो, आणि त्यानंतरच्या शरद ऋतूमध्ये तो नॅचरली कमी होतो. पण आपण जर त्या वर्षा ऋतूमध्ये बाहेर पाऊस पडलाय, ते साहित्यिक भाषेमध्ये लिहितात, बाहेर पाऊस पडलाय, भज्या खायच्या, असं खायचं तसं खायचं, तर मग शरीरामध्ये वात निश्चितच वाढणार आहे आणि तो शरद ऋतूत नॅचरली कमी होणार नाही. मग त्यासाठी काही औषधं घ्यावी लागतील. म्हणून मग आपल्याला हे त्रास होऊ नये म्हणून वर्षा ऋतूच्या सुरुवातीला, त्याला प्रावृट असं काळ म्हटलंय, त्या कालावधीमध्ये आपल्याला बस्ती चिकित्सा करून घ्यायला सांगितली. निरोगी जो असेल त्याने स्वास्थ्य रक्षणासाठी करून घ्यायची आहे, आणि जो आजारी असेल त्याने तर करूनच घ्यावी. शरद ऋतूत पित्त सांगितलंय, तो वर्षा ऋतूमध्ये त्याचा चय होतो, संचय होतो, शरद ऋतूत प्रकोप होतो. म्हणून मग आपल्याला शरद ऋतूमध्ये गोवर, कांजण्या किंवा त्वचेचे वेगवेगळे विकार, तापाचे प्रकार हे सगळे वाढलेले दिसतात. म्हणजे ऑक्टोबर हिट आपण ज्याला जनरली म्हणतो, तो शरद ऋतू. आणि त्यानंतर वसंत ऋतूच्या सुरुवातीला म्हणजे साधारणपणे फेब्रुवारी मार्च मध्ये सर्दी, कफ याचे आजार आपल्याला वाढलेले दिसतात. धन्यवाद अजून गुरुजी. हो. कोणीतरी हात वर केला होता आता. हो हो, कोण होतं खाली ते? एक आता काहीतरी गेलंय. नाव. बोला चंदाताई. आवाज म्यूट नाही येत आहात. आहे.
म्यूट म्यूट आहात. हा हा आता आहेत. हॅलो, हा बोला. येतोय का आवाज? हो येतोय. हा, मला हे विचारायचं होतं की दिवसभरात 24 तासातले वात पित्त कफ याच्या वेळा अशा काही आहेत का वेदानुसार? आता मी ते सूत्र सांगितलं ना, वय अहो रात्री भुक्तानाम, अहो रात्री आणि भुक्तानाम, ते अंत म्हणजे ते तीनही जे आहेत ते अंत मध्य आदि ग. अंत म्हणजे शेवटी वात असतो, मध्ये पित्त असतं आणि सुरुवातीला कफ असतं. दिवसाच्या तिन्ही वेळा, रात्रीच्या तिन्ही वेळा आणि आयुष्याच्या तिन्ही वेळा, जेवणाच्या तिन्ही वेळा, याच्यामध्ये हे सुरुवातीला कफ, मध्ये पित्त आणि शेवटी वात. बरं, म्हणजे त्याचं असं टाइम असं काही नाहीये, म्हणजे आपल्या घड्याळाप्रमाणे जर म्हटलं तर? नाही, आता मग दिवसाचा आपण 8 प्रहर म्हटलेत, मग त्याच्यामध्ये त्याचे 4 प्रहर दिवसाचे, तर त्या 4 प्रहरांमध्ये म्हणजे साधारणपणे 12 तास, तर 4-4 तासाचा कालावधी आपण पकडू शकतो. 3 ते 4 तास, पण तो ऋतूनुसार थोडा बदलू शकतो, कमी जास्त होऊ शकतो. अच्छा, बरं, धन्यवाद. गुरुजी, हा बोला. मला एक विचारायचं होतं, तुम्ही आता हे काळ सांगितलं, मग त्या काळामध्ये काही खाण्यात काही बदल करावे लागतात का? नाही, खाण्याच्या वेळा तर आपल्याला सांगितल्या आहेत, जेवणाच्या वेळा सकाळ आणि संध्याकाळ सांगितल्या आहेत. अच्छा. त्याच्यामुळे त्यावेळी खाण्याचा पिरियड असेल तर खायला जे सांगितलंय भुक्तानाम मध्ये सुरुवातीला गोड, मध्ये मिक्स पदार्थ आणि शेवटी थोडेसे स्निग्ध असलेले पदार्थ, अशा पद्धतीने खाणं. अच्छा. ओके, धन्यवाद. गुरुजी, आणि लवण म्हणजे कुठली चव, मला लक्षात नाही आलं. खारट. 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 लवण म्हणजे मीठ. ओके. म्हणून ते जे बुलढाण्यातलं सरोवर आहे त्याला लोणार सरोवर, लोण म्हणजे लवण, खारट आहे ते सरोवर म्हणून ते लोणार असं म्हटलंय. अच्छा, ठीक आहे, धन्यवाद. कोणाला काही प्रश्न आहेत का? अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? बहुतेक. गुरुजी, स्निग्ध म्हणजे? स्निग्ध म्हणजे जे स्पर्शाला मऊ लागतं, म्हणजे तेल, तूप हे स्निग्ध आहेत, किंवा मलमलचं कापड आहे. वृक्ष म्हणजे अगदी कोरडं लागतं, ड्राय लागतं. म्हणजे वात हा वृक्ष असतो का, म्हणून त्याला वात तेलाचा म्हणून तेलाचा प्रयोग. वात, वृक्ष, शीत, लघु असं सांगितले. ते 20 प्रकारचे गुण आहेत, 10 जोड्या सांगितल्या आहेत त्या. वृक्षला स्निग्ध, लघुला गुरु, शीतला उष्ण, असे जोड्या आहेत त्या गुणांच्या. त्यातला वात हा वृक्ष, लघु, शीत, अजून बाकी पण आहेत, पण ते आता सगळे सांगणं काही सोयीचं नाही. हो, हम्म. धन्यवाद. हो. गुरुजी, अभ्यंग करायचं सांगितलं तुम्ही, पण मग त्या अभ्यंगासाठी काय असं स्पेसिफिक तेल आणि डायरेक्शन असते का, की खालून वर, वरून खाली, असं काही आहे का? आपल्याला स्थानिक तेल जे उपलब्ध असेल, आपण ज्या भागात राहतो तिथलं तेल वापरावं. म्हणजे कोकणातली मंडळी असतील किंवा किनारपट्टीतली, तिथे खोबरेल तेल वापरू शकतात. घाटावरची जिथे तीळ किंवा शेंगदाणा आहे तिथे शक्यतो तिळाचं तेल, नसेल तीळ उपलब्ध तर शेंग तेल वापरू शकतो. किंवा मग काही ठिकाणी सिद्ध तेलं असतात, मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आहेत, औषधी वनस्पतींनी सिद्ध केलेली तेलं, ती वापरता येतात. आणि आपल्या शरीरामध्ये जर चरबी जास्त असेल, म्हणजे ज्याला स्थूल असेल व्यक्ती, तर उलट्या म्हणजे वरून खाली आणि आपल्या नियमितपणे जो नॉर्मल प्रकृती आहे त्याने खालून वरती, अशा पद्धतीने
अभ्यंग करावा. अभ्यंग करताना अगदी जोर लावून करायचं नाही, म्हणजे आपल्याला काय पैलवानी कुस्त्या वगैरे खेळायच्या नाहीत, त्यामुळे अगदी नॉर्मल प्रेशर लावूनच ते अभ्यंग करायचं असतं. साधारणपणे तेल जिरेल अशा पद्धतीने ते करायचं. किती वेळ ठेवायचं अंगावरती? एक साधारणपणे 20 ते 30 मिनिटं आपण ठेवू शकतो. नंतर साधारणपणे गरम पाण्याने आंघोळ करायची, म्हणजे थोडीशी वाफ ज्याला स्वेदन म्हणतो आपण ते पण होऊन जातं. अच्छा अच्छा. ठीक आहे. धन्यवाद गुरुजी. हो. वातासाठी तुम्ही तेल म्हणला, मग पित्तासाठी काय करू शकतो? पित्तासाठी तूप सांगितलंय. आपल्याकडे तूप. यज्ञ जर असेल तर ते यज्ञामध्ये आहुती घृताच्या दिल्या जातात. हा. अग्नी हा पित्ताशी संबंधित आहे. म्हणजे सृष्टीमध्ये जसं सूर्य किंवा अग्नी हे आपल्या शरीरातल्या पित्ताचं आहे, चंद्र हा. कफाचा आहे आणि वात वाताशी संबंधित आहे. तर वाताला तेल, त्याच्यानंतर पित्तासाठी तूप हा. आणि कफासाठी आपल्याला तेलाचाही वापर करता येतो, तुपाचाही वापर करता येतो अच्छा. किंवा मिठाचा वापर करता येतो. म्हणजे ते मिक्स करून करावं लागतं आपल्याला. अच्छा. ज्योती वारुडेंनी हात वर केलाय. गुरुजी, हा. माझे पप्पा बोलतात की नेहमी थंड पाण्याने आंघोळ करायची, गरम पाण्याने नाही. तर गरम पाण्याने काय होतं? त्वचा सगळ्यात पहिले थंड पाणी याचा अर्थ नॉर्मल पाणी. थंड म्हणजे गार पाणी नाही, नियमित तापमानाचं पाणी. थंड पाण्याने असं नाही. दुसरा भाग गरम पाण्याने काय होतं, गरम पाण्याने काय बसतो, आपल्याला चटका बसतो. याचा अर्थ काय होतं, आपली त्वचा जळते. डायरेक्ट जळते असं नाही, पण गरम लागलं की त्वचा तिथल्या ज्या पेशी आहेत त्या थोड्याशा जळतात. याचा अर्थ मग काय होऊ शकतं, जास्त गरम पाण्याने आंघोळ केली तर आपला रंग काळपट होऊ शकतो. तिथल्या त्वचा ज्या आहे, जी त्वचा आहे ती डायरेक्ट जळणं असं नाही म्हणता येणार, पण तिथल्या पेशींची मरण्याची जी त्यांचा कालावधी असेल दिवसभराचा, एक पेशी जगण्याचा कालावधी, तर तो कालावधी 12, 14, 15 तासावरती येईल. म्हणजे तिथल्या पेशींचं लवकर नष्ट होतील त्या. तिथला त्वचेची संवेदना कमी होऊ शकते. म्हणून मग आपल्या शरीराला सहन होईल इतक्या तापमानाचं पाणी असावं. अगदीच गारही नको आणि अगदीच गरमही नको. सुखोदक त्यालाच म्हणतात का? हा, गुरुजी, सुखोदक, सुख देणार किंवा वात सुखोषण प्रकृतीच्या असं. माणसाने पण थंड पाण्याची आंघोळ चालते का वात प्रवृत्तीच्या व्यक्तीला? नाही, त्याने कोमट पाण्याने आंघोळ करायचं. ओके. आणि वात प्रकृतीचा असेल तर त्याने अभ्यंग केलेलं अतिशय उत्तम. त्याने नियमितपणे अभ्यंग करावं. गुरुजी, माझी आजी 70 वर्षाची आहे. तिला जेवण करताना कधी कधी असं उलटी आल्यासारखं फिलिंग होते. मग हे पित्ताचा प्रकोप आहे का? त्यांची बसण्याची पद्धत कशी आहे, कसं बसून ते जेवतात आणि पाठीत काही वाक वगैरे म्हणजे पोटावरती प्रेशर येतं असं काही होतं का त्यांच्या, नाही, किंवा नॉर्मली त्यांच्या असं उलटी जेवणाच्या झालेलं वेळा, म्हणजे कसं असतं की जेवणाच्या वेळा देखील अवलंबून असतात. त्यांच्या जेवणाच्या वेळी जेवण जातंय का, किंवा जेवताना पाणी भरपूर पिलं जातंय का, ते पण पाहिलं पाहिजे. पाणी जेवताना मध्ये मध्ये घेतलं पाहिजे. अगदी पाणी जर जास्त घेतलं झालं तरी पण आपल्याला उलटी, मळमळ असं होऊ शकतं. अच्छा, मग हे पित्ताने तर होत नाही ना? आता मला एक्झॅक्ट त्यांचं काय कंडिशन माहित नाहीये, पण पित्ताने पण मळमळ होणारच आहे. पित्ताने पण, पित्त कशाने मळमळचं कारण मुख्य आहे पित्ताला डायल्युशन होणं. पित्तावर आपण पाणी पित गेलो तर ते पित्त पातळ होईल आणि ते वरती निघण्याचा प्रयत्न करेल. अच्छा, म्हणजे जेवताना जास्त पाणी नाही द्यायला पाहिजे. हा, जास्त पाणी नको घ्यायला, मध्ये मध्ये पाणी घ्यायचं. अगदी ओके, घोट 2 घोट असं पाणी खा. ओके ओके, थँक्यू. हो.
गुरुजी, माझ्या आईला खूप जुना खोकला आहे. पहिला घास खाल्ला की तिला घशाला हे होतं आणि तिला लगेच खोकला येतो. तर बर. कशामुळे होत असेल? काय उपाय त्याच्यावर? आता वय किती आहे त्यांचं? 73. बर. त्यांना आधी काय अस्थम्याचा वगैरे त्रास होता किंवा मेडिकेशन वगैरे कंटिन्युअस असं काही चालू आहे का त्यांचं? अस्थमा आहे बीपी? तिला, पहिल्यापासूनच आहे. अॅलर्जिक ब्रॉन्कायटिस आहे. बर बर. त्यांना तुम्ही स्नेहन करू शकता, छाती पाठीला तेलाची मालिश करू शकता आणि अच्छा. तोंडामध्ये तिळाचं तेल एक 5-10 मिनिटं धरायला लावणं, त्याला गंडूश किंवा कवलधारण म्हणतो आपण, तशा हा. पद्धतीत तोंडात धरून ठेवणं, त्याच्या बर. गुळण्या करणं, म्हणजे मग ते घशाला त्या तेलाचा मसाज होईल, घशाला, तोंडाला, आपल्या हा. पेशींना, आणि हा. हा. त्याचं ते कमी होईल ते प्रमाण. बर बर. पण हा कोरडा खोकला वाताचाच असतो ना असं? हो हो, वाताचाच असतो. ओके, धन्यवाद. गुरुजी, वयस्कर लोकांचा हात कंप पावतात. म्हणजे मी हो बऱ्याच आजोबांचं वगैरे पाहिलं होतं. हो. तर ते वातानेच होतं का? हा, वात, तो कालावधी वाताचा सांगितलाय ना आपण, जे सांगितलं अगदी सुरुवातीला, हम्म. वयाच्या हो, तुम्ही सुरुवातीला सांगितलं तर मध्ये म्हातारपणी पित्त वात आणि शेवटी असते. वात आहे. तर मग वात हम्म. वाढणार आहे, त्याच्यामुळे मग त्यांना तेल मालिश जर केली तर ते कंपाचं प्रमाण कमी व्हायला मदत होईल. आणि माझ्या आईचं वय आता 73 आहे. तर हम्म. तिला इतके दिवस कधी प्रॉब्लेम नव्हता, पण आता ती मला काल परवा म्हणाली की असे छोटे म्हणजे तांदूळ किंवा अशा छोट्या गोष्टी उचलायला तिला प्रॉब्लेम होतो हाताने. हो म्हणजे हो बोट एकत्र येणं आणि ते उचलणं. मोठ्या गोष्टी धरू शकते ती, पण छोट्या हो हो. गोष्टी ज्या आहेत त्या हातात धरता येत नाहीत. तर मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? एक तर त्यांना तेल मालिश करणं आणि त्या हातांचा व्यायाम करणं, म्हणजे हलके त्यांना जवळ आणणं बोटांना आणि सोडणं, अशा पद्धतीने व्यायाम, मनगटातनं फिरवणं, अशा प्रकारचे व्यायाम हळूहळू करायला सांगणं, आणि तेल मालिश. धन्यवाद गुरुजी. हो. गुरुजी, दामले सरांनी ते पारिजातकच्या फुलांचा काढा प्यायचं म्हणलेत गुडघेदुखीसाठी. हो हो. मग तो काढा कसा करायचं काय? म्हणजे फुलं घ्यायची का त्याची पानं घ्यायची? नेमकं काय सांगितलं होतं गुरुजींनी तुम्हाला त्यावेळी? म्हणजे ते व्हिडिओत पण मला समजून आलं नाही, तेच आज सरांना विचारायचं होतं मला, की त्याची फुलं म्हणजे घ्यायची का पानं घ्यायची? पानं घ्यायची असतात, पानांचा काढा करायचा असतो. मग एका व्यक्तीसाठी किती पानं घ्यावी लागतील आणि किती पाणी घ्यायचं? काढा करताना शक्यतो 4 पट पाणी कमीत कमी घ्यायचं असतं आणि ते निम्म आटवायचं असतं. म्हणजे ओके. आपण जितकी ती घन पदार्थ घेऊ त्याच्या 4 पट पाणी घ्यायचं आणि ते 1/4 आटवायचं. म्हणजे चतुर्थांश करायचं आणि मग ते गाळून वापरायचं. आता त्या व्यक्तीची जी लक्षणं असतील त्यानुसार मग त्याच्यामध्ये आपण जिरं टाकू शकतो, गूळ टाकू शकतो, काही प्रमाणात सैंधव टाकू शकतो. असे वेगवेगळे पदार्थ त्यानुसार. मग तो व्हिडिओ पुन्हा एकदा व्यवस्थितपणे ऐका गुरुजींचा, आणि मग त्या पद्धतीने हे करा. आणि मग काही ठीक आहे. शंका असेल तर आपण बोलू शकतो त्याच्यावरती. हो, हो. ठीक आहे. चालेल. धन्यवाद. वनिताताई, थांबायचं आता की अजून काही प्रश्न होऊ द्यायचे? नाही, आता बहुतेक कोणाचे प्रश्न नसावेत. असतील तर बर, पुढच्या 1 मिनिटात विचारा, नाही तर 1 मिनिटानंतर आपण थांबूया. चालेल. आहे का कोणी प्रश्न आतुर, जिज्ञासासूर? गुरुजी, वात वाढू नये ह्याच्यासाठी काय करावं? आता आज जे सांगितलं आणि गुरुजींनी मागच्या वेगवेगळ्या भागांमध्ये सांगितलंय, आहारामधला विहारामधला बदल करणं, त्याच्यामुळे मग वात नियंत्रणात राहील. आहारात आता गुरुजींचं पण मागच्या सेशनमध्ये आहारामधलं सांगितलं गुरुजींनी. त्याचे हो, हो. मागचे व्हिडिओ आहेत ते पण ऐका नीट. आता आपला पुन्हा युट्यूबला जाईल, त्याच्यात मी जे सांगितलं वयाच्या जेवताना काय काय केलं पाहिजे,
सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय केलं पाहिजे, त्या पद्धतीने गोष्टी केल्या तर ते आपल्या नियंत्रणात राहतील. तीनही ओके. दोष. हो. ओके, धन्यवाद. आणखीन विचारायचंय कोणाला प्रश्न? बच्चे कंपनी पैकी आई, बाबा, आजी, आजोबा? गुरुजी फार छान सांगितलं तुम्ही, खूप छान झालं आजचं सेशन. धन्यवाद दीपाली ताई. धन्यवाद. शैलेंद्रजींच्याकडनं मी धन्यवाद. धन्यवाद सांगतो. धन्यवाद. तुम्ही लोकांनी प्रश्न पण छान विचारलेत ना, त्यामुळे विषय विशद करायला सोपं होऊन जातं. हा, ते चर्चेमध्ये याच्यात अजून अधिक सोपं जातं. बच्चे कंपनीचा उत्साह छान असतो. हो. करूया पूर्ण. कुणाला विचारायचं आणखीन काही? चला, बच्चे कंपनी शांती मंत्र म्हणायचंय कोणाला? मी म्हणू का मोठ्याने? हो, पण आता आर्या तुम्ही सुरुवातीला पण म्हटलं ना, आणखीन कोणाला चान्स घ्यायची इच्छा असेल तर ठीक आहे, नाही तर यू आर देअर. सर मला हा, पण बाळा मग तुझं नाव सांग ना. मगापासून माझ्या डोक्यात येत आहे, दीपाली ताईंच्या मुलीचं नाव आठवत नाही मला. श्लोका. श्लोका. सो श्लोका आता शांती मंत्र म्हणणार आहे. चला, सर्वांनी हात जोडून डोळे बंद करा. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांतिः शांतिः शांतिः. आणि ह्या त्रिगुणात्मक शांतीच्या सोबत आपण आजचं सत्र थांबवतोय. धन्यवाद बच्चे कंपनी, धन्यवाद शैलेंद्रजी, कविता ताई, सगळ्यांना वनिता नमस्कार. ताई. सुंदर कार्याचं नियोजन आणि पूर्णत्वाच्यासाठी सर्वांना धन्यवाद. चला, सर्वांना सर्वांना शुभरात्री. धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री गुरुजी.